लावतो किंवा नागपूर मंत्रालयामध्ये लावतो. असं आमचं एक मीटिंग मी त्याच्यामुळे सर्विसेस सांगतो. मीटिंग लावली लागते सगळं. हो. येत्या 15 दिवसात बरं, मी इंटरफेअर करतो. मला तुमच्या मंत्रालयाचं किंवा साहेबाच्या मंत्रालयाचं माहीत नाही. नागपुरात जर मीटिंग अरेंज करायची असेल तर कोण घेऊ शकतो? सामाजिक न्याय इथे जे नागपूरचे आहे. नमस्कार मित्रांनो, जसा की आमच्या 16 डिसेंबरला जो दिव्यांगाचा मोर्चा आयोजित झाला होता, तो मोर्चा खूप आक्रमक होता. दिव्यांगांच्या मागणीसाठी दिव्यांग लोक खूप आक्रमक होते. 16 तारखेच्या मोर्चामध्ये जे काही घडलं ते पाहून शासन दरबारीसुद्धा एक हलचल उत्पन्न झालेली आहे आणि प्रत्येक दिव्यांगांनी यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे की आपले जर हक्क तुम्हाला मिळवायचे आहे तर तुम्हाला अशाच प्रकारे आंदोलन करून शासनाला आपल्या समस्या हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि सर्व माझ्या दिव्यांग बांधवांना हे सांगणे आहे की तुम्ही आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि आंदोलनाला मजबूत करा. मित्रांनो, सरकारला आमचे काही खूप मागण्या जास्त नाही आहे. तर आमचा जो GR आहे शासनाच्या 200 स्क्वेअर फीटच्या, तो त्याप्रमाणे आपला 200 जागा व्यवसायासाठी देण्यात यावी आणि आमचे जे पेन्शन आहे ते 1,500 रुपये महिना वाढून 6,000 रुपये करण्यात यावी. हे प्रमुख 2 मागण्या आहे. आणि महानगरपालिकेमध्ये जो आम्हाला निधी व्यवसायासाठी 1 लाख रुपये मिळते ते आम्हाला 2 लाख रुपये करण्यात यावे, एवढीच आमची मागणी आहे. तर ही मागणी शासनाने आपल्याकडे लक्षात घ्यावी आणि आमच्या दिव्यांगांना लवकरात लवकर ही योजना लागू करावी. आणि जे GR शासनाने पारित केलेले आहे, राज्यपालांनी जे पारित केलेले आहे, त्या योजनेची शासनाने रिसर्चर अंमलबजावणी केली तर प्रत्येक दिव्यांगाला त्यांचे अधिकार मिळतील आणि ते आपला मान सन्मान्य जीवन जगेल. तर शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि सर्व योजना लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी.